बैठकीला सुरुवात आहे। आजच्या चर्चा बैठकीला उपस्थित जगाचे शक्तिशाली भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम। सर्वाचे आपले सद्गुरू मानत्यागी बाबा जुंडेजी उपस्थित यांना माझा प्रणाम। तसेच बाबाला वेळोवेळी सहकार्य करणारे मातोश्री आई ठुबरीकर यांना माझा प्रणाम। तसेच आजच्या भगवत कार्याच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष उमेश साखेचे ज्येष्ठ मार्गदर्शक मधुकरजी सेंद्रे साहेब उपस्थित यांना माझा नमस्कार। तसेच उमेश शाखा मिलिंद माकळे उपाध्यक्ष साहेब उपस्थित यांना माझा नमस्कार। तसेच उमेश शाखेचे नितेशजी कळंबे कोषाध्यक्ष उमरेड यांना माझा नमस्कार। तसेच मुनाल सारकर संचालक उमेश शाखेचे यांना माझा नमस्कार। तसेच राहुल वंजारी तसेच मंचावर खूप ज्येष्ठ सेवक आहे सेविका बाळगोपाल सर्वांना माझा नमस्कार। आता आपल्याला चांगलं भगवत कृपेचा अनुभव आलेला आहे दिलेला आहे सेवकांनी चांगला आनंद आहे। ही बाबांनी 4 तत्व 3 शब्दांनी 5 नियमावली आहे। नियमाच्या आधारे ही चर्चा बैठक सुरू आहे। हा चर्चा बैठकीमध्ये आपले सद्गुरू मानत्यागी बाबा जुंडेजी उपस्थित आहे आणि आपण सर्व बाहेरगावून सेवक सेविका सर्व आपण बाबाच्या दर्शनाला नव्या हवनाला उपस्थित झालेलो आहोत। बाबांनी ही भगवत कृपा 1948 साली भगवत कृपा प्राप्त केली आणि दुःखी कष्टी लोक होते। बाबांनी प्रचार आणि प्रसाराच्या माध्यमातून गरीब दुःखी कष्टी लोकांपर्यंत 5 पैसे गुरु दक्षिणा न घेता ही निष्काम सेवा मानत्यागी बाबा जुंडेजीनं प्रत्येक दुःखी लोकांपर्यंत ही निष्काम सेवा पोहोचवलेली आहे। मानत्यागी बाबा जुंडेजीनं एवढं महान कार्य केलेलं आहे का खरोखरच ह्या मानव धर्मामध्ये हा जो सेवक मार्गात सेवक आलेला सर्व अनुभव आहे सेवकाला। पण सेवक भगवंताला अंधारात ठेवून तू खूप मोठं पण समजतो, पण जेव्हा त्याच्यावर आपत्ती येते तेव्हा त्याच्या डोळ्यातून आसू पडतो। म्हणून प्रत्येक सेवकांनी स्वतःला मोठं पण न समजण्यापेक्षा भगवत कार्यामध्ये भगवंताला भेटून आपण कार्य करायला पाहिजे। कारण इथं बसलेले सर्व दुःखी लोक अनेकात असताना सुखी झालेले आहे। मी पण मार्गात येण्या अगोदर अनेकात असताना खूप दुःखी होतो। एवढं दुःखी होतो मी का मला दिवसातून 1984-85 मध्ये म्हटलं दिवसातून मला 6 ते 7 वेळा फिट येत होती न फिट अशी जबरदस्त येत होती का किती देवी देवताला पूजा पाठ केली। ज्या देवी देवतानं मागितलं त्या देवीला जे मागितलं आई वडिलांनी दिलं, पण देव कुठेच्या आड येऊन माझे दुःख आणि माझी फिट नाहीसा करू शकला नाही। त्याच्यानंतर किती डॉक्टर उपचार केले, उमेदचे 1 डॉक्टर केले, टावरी डॉक्टर पर्यंत नागपूरपर्यंत पोहोचले। आखरी डॉक्टर लोकांनी हार मानली का ह्या मुलाला एवढं आपण ट्रीटमेंट करून मुलाला समाधान नाही, आखरी त्यांनी वापस करण्याचा प्रयत्न केलं। आखरी उपाय काही नाही, खूप म्हणजे असं जीवाला उद्धार होऊन गेलो होतो। विहिरीमध्ये जीव देण्याचा प्रयत्न केला, तलावामध्ये जीव देण्याचा प्रयत्न केला, काही जहर खाण्याचा प्रयत्न केला, फाशी लावण्याचा प्रयत्न केलं, पण परिवारामधून कोण ना कोणी माझी देखरेख करत असताना ते मला पकडून ठेवायचे। त्यावेळेस मला एवढी जबरदस्त फिट येत होती का आखरी माझी एका व्यक्तीनं एक मार्गातला पुराणा सेवक त्याने माझी फिट पाहिली। फिट पाहून आई वडिलांपर्यंत तो व्यक्ती आला आणि आई वडिलांना सांगू लागला का तुमच्या मुलाची फिट मी पाहिलेली आहे, पण एवढी फिट अशी जबरदस्त मी जीवनामध्ये कधी पाहिलेली नाही आहे, पण तरी पण तुम्ही अजून काही आपल्या प्रयत्न करू शकता। आई वडिलांनी सांगितलं का एवढं प्रयत्न करून शनी पैसा बर्बाद पूर्ण करून मी कुठं सुख समाधान नाही मिळालेलं आहे। तर आखरी समाधान नाही मिळालं, आखरी काय करावं काही सुचून नाही आलेलं आहे असं त्यांनी घरच्या लोकांनी विचार केलं। आखरी मेला तरी चालेल पण पर्याय काही नाही आहे। घरच्या लोकांनी विचार त्याच्या समोर ठेवलं, विचार समोर ठेवून त्या व्यक्तीनं त्या सेवकांनी सांगितलं, पुराण्या सेवकांनी
का तुम्ही प्रयत्न करत राहा, करू शकता, पण नाही तर एक अगरबत्ती धर्म आहे. त्यावेळेस 1985 मध्ये म्हटलं एक मार्गाची रूपरेषा हे होती का एक अगरबत्ती धर्म. एक अगरबत्ती धर्म आहे. धर्म अगर तुम्ही स्वीकारत असाल तर तुमच्या मुलाला सुख समाधान मिळू शकते. आई वडिलांनी विचार केला, नाहीतरी मराल टेकलेला, नाहीतरी मराल टेकलेला आहे, त्याला एक पर्याय करून पहा उपाय. त्यांनी जे उमेदमध्ये जे आज हे ओम परमात्मा जे भोजराज बापू निनावे यांनी तयार केलेला आहे, तो बाबाच्या खरा सेवक, बाबाच्या साथमध्ये घुमणारा तो व्यक्ती, त्यांनी ओम परमात्मा तयार स्वतः केला आणि स्वतः बाबाला अंगात आणू लागला. असा व्यक्तीचे नाव सांगितलं आणि त्याच्यापर्यंत त्यावेळेस तो बाबाच्या सेवक असताना, मार्गदर्शक असताना त्याच्यापर्यंत पोहोचलो. जेव्हा त्याच्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी 3, 7, 11चे कार्य दिले. 3चे कार्य केले, 7चे कार्य केले. तर 7च्या कार्यामध्ये जे 7 वेळा दिवसातून मला फीट येत होती ते माझी 4 वेळा ऑटोमॅटिक माझी नष्ट झाली. 3 वेळा यायला लागली. 11चे कार्य केले तर माझे 3चे 11चे कार्य केले, माझे 6 आणि 7चे पूर्ण फीट येणारी माझी पूर्ण 3, 7, 11 मध्ये माझी पूर्ण फीट माझी नष्ट झाली. मान त्यागी बाबा जुमदेवजीनं एवढी भगवत कृपा प्राप्त केलेली आहे का खरोखर हे दैवी शक्ती इतकी पॉवरफुल आहे. ह्या शक्तीला सेवक ओळखणारा सेवक पाहिजे, पण सेवक आज ओळखू शकणार नाही. कारण की सेवक मार्गात येणारा सेवक आज तो आजची परिस्थिती अशी आहे का तो कोणत्या दिशेने जाऊन राहिलेला आहे, कोणत्या संगत गुणामध्ये त्याच्या विचारामध्ये फरक पडून राहिलेला आहे. तो सेवक म्हणून मार्गामध्ये आलेला आहे. घराला त्यानं पाठी लावून ठेवलेली आहे. फक्त नॉमिनल म्हणजे मी परमात्मा सेवक आहो, पण त्याची वागणूक म्हणलं तर बाबाच्या शब्दाला नियमावर त्याची वागणूक नाही आहे. म्हणून आज जो मार्गामध्ये पाठी लावलेली तो सेवक मार्गात आलो म्हणते आणि त्यानं पाठी लावून ठेवली ना, बाबाला अंधारात ठेवून तो स्वतःला तो मोठं पण समजतो, तर तो व्यक्ती परिवारामध्ये सुखी होऊ शकत नाही. तो दुःखाला पात्र हमेशा राहणार आहे. कारण मान त्या की बाबा जुमदेवजीने एवढी दैवी शक्ती आपल्याला दिलेली आहे. ह्या शक्तीला भेवूनच आपल्याला परिवारामध्ये चालावं लागणार आहे. कारण खूप करण ह्या मार्गामध्ये खूप पॉवरफुल शक्ती मार्गामध्ये आहे. असं बाबांनी ह्या मार्गात येणाऱ्या लोकांचं काही टीबी, कॅन्सर, महारोग काही नष्ट झालेले आहे ना. आज बी सेवक मार्गात येऊन शनी दुःखाले पात्र होऊन राहिलेले आहे. तर सेवकानं भगवंताला घेऊन कार्य करायला पाहिजे. कारण जीवनामध्ये अनुभव भरपूर आलेला आहे. काल एका व्यक्तीनं असं शब्द ठेवलेला आहे चर्चा बैठकीमध्ये का मार्गदर्शक म्हणजे कोण. तर तिथं आता लोकांनी सांगू नाही शकले आणि आपल्याला जास्त वेळ नसल्यामुळे आपण त्याच्या उत्तर त्याला देऊ नाही शकलो. मार्गदर्शक म्हणजे कोण आहे भाऊ? मार्गदर्शक म्हणजे का हा गुरु आहे आपला मानत्यागी बाबा जुमदेवजी आहे? नाही आहे. मार्गदर्शक म्हणजे मार्गाच्या सत्याच्या रस्ता दाखवणारा तो एक मार्गदर्शक आहे. कारण की त्याला मार्गदर्शक पद त्याला दिलेलं आहे. म्हणून बाबांनी सर्वाला समान ही भगवत कृपा दिलेली आहे. लहान नाही इथं मोठा नाही, मार्गदर्शक असो या साधारण सेवक असो, सर्वाला बाबांनी सर्व समान दैवी शक्ती सोपवलेली आहे. हे सर्व दैवी शक्ती आपल्या विचारावर अवलंबून आहे का आपण ह्या मार्गाच्या नियमानं वागतो का नाही वागत. सत्य आणि असत्य याची ओळख सेवकांनी करायला पाहिजे. कारण की मान द्या की बाबा जुमदेवजी जेव्हा एका सोन्याच्या दुकानामध्ये नौकर होते, बाबाला 10 तोळ्याचा हार सापडला होता. बाबांनी आपली इमानदारी जागवली आणि तो सोन्याचा हार जो 10 तोळ्याचा सापडलेला होता तो बाबांनी ना मालकापर्यंत सोपवला. ही जे खरी सेवा सत्याची आहे का मार्गामध्ये येणारा सेवक यानं इमानदारी अनेकपणा असो किंवा मार्गातला सेवक असो, इमानदारीनं आपले सत्य व्यवहार करायला पाहिजे. सत्याच्या पाठीमागं परमेश्वर 24 तास आपल्या साथमध्ये असतो आणि सत्याच्या फल त्याचा लाभ नक्की आपल्याला मिळतो. म्हणून बोलणारे तर भरपूर काही आहे. सेवकानं बाबांनी आपल्याला 4 तत्व 3 शब्दांनी 5 नियमावली दिली आहे. आपण मार्गामध्ये बाबा सेवक म्हणून आलेलो भगवंताला का पाहिजे? सत्य, मर्यादा, प्रेमाची भीक भगवंताला द्यावं लागणार. जे आपल्या जीवनामध्ये जे आपल्याला पाहिजे ते नक्की आपल्याला मिळणार. कारण आपल्याला सर्व अनुभव असताना आपण भगवंताला अंधारात ठेवून आपण
दुर्योग करतो किंवा त्याला आपण वेगळं समजतो, हे आपलं चुकीचे आहे. म्हणून जीवाला उदार होऊ नका, पैशाला बर्बाद होऊ नका. भगवंताला सत्य मर्यादा प्रेमाची भीक पाहिजे. अंतःकरणातून मनातून एक चित, एक लक्ष, एक भगवान. भगवंताला मनापासून माना आणि बाबाला जे पाहिजे 4 तत्व 3 शब्दांनी 5 नियमावली आहे, नियमावर बोट ठेवून बाबाच्या आदेशाचे सर्व सेवकांनी पालन करावं. तकदीर का लिखा कोई मिटा नहीं सकता, मान त्यागी बाबा जुमदेवजी ने प्रसाद दिया कोई छीन न सकता. कोणाची ताकद नाही. 10 वैद अगर बसलेले असेल, आज 1 महिन्याचा मुलगा अगर जन्माला आला असेल न खरगुतो ध्येयवादी अगर सेवक म्हणून तो नियमावलीने चालत असेल परिवारामध्ये, तरी 10 वैद त्याच्या केसाला बी धक्का पोहोचू शकत नाही. इतके मार्गामध्ये पावरा भाऊ. म्हणून मान त्यागी बाबा जुमदेवजीनं 4 तत्व 3 शब्दांनी 5 नियमावली दिली आहे. नियमाला बोट ठेवून बाबाच्या आदेशाचे पालन प्रत्येक सेवकांनी करावं. मी पण प्रयत्न करणार. एवढेच बोलून आपले 2 शब्द समाप्त करतो. सर्वांना माझा नमस्कार.